कोणाचा तरी बोरगाव असेल, तुम्हाला मी काल फोन तुम्हाला केला का कोणाला केलं मला लक्षात नाही. मी काल तुम्हालाही बोललो बोरगाव बद्दल. काय झालं? 8 दिवसात एकच दिवस आहे नाही एकच घंटा टाकतो. ते लाईन मध्ये येत नाही तिकडे. लाईनमॅन नाही कोण नाही सगळे पैसे काढायचे. आता हे मुलं मेले होते, यांनी सर्वे केला. डीवाय साहेब आले होते, त्यांना प्रत्येक वेळेस सांगायला याचे पाय धुवून प्यायचं राहिलं. पप्पू झाला प्रत्येक वेळेस आहे, त्याच्या टेंडर निघालं की बजेट सँक्शन नाही म्हणून हे मला सांगायले. बोरगावकर साहेबाला बोला म्हणले, पप्पू बोरगावकरचं एक डीपी साहेब आता लग्न आहेत, जागा तेवढीच आहे तिथं आणि अजून तारे लोंबलेले आहेत तिथं. म्हणजे माणसं अजून एखादं मराठी वाट बघायला का तुम्ही? ज्या लाईनवर आतापर्यंत 2 माणसं मेले तिथं तुम्ही सिरियस आहात की नाही? आहे साहेब सिरियस. लाईन आपण शिफ्ट करून घेतली. ते लाईन पण ग्राउंड होती. कुठं शिफ्ट केली साहेब? ते ग्राउंड त्या वैयक्तिक त्याने त्याला फ्लॅट टाकायचा होता म्हणून त्याने लाईन शिफ्ट करून त्याने 17,000 रुपये देऊन लाईन शिफ्ट करून काय संबंध त्याने वैयक्तिक तुम्ही केलेली नाही, शिफ्ट केली. 17,000 रुपये दिले. शेतात जे लोकांच्या घरावून जात होते साहेब ते तुम्ही शिफ्ट केलेली नाही. ज्या मंडपामध्ये 2 मुलं मेली की नाही, ते नाही वेगळी आहे. त्या घरावरची करायला गेलो होतो, तिथं पोल टाकला आपण. ती वेगळी आहे ती आपल्या जवळ जे माणसं मेले ते कुठे मेले? डीपीवर. रात्री ते मंडप घालू लागले. ते झालं एक. आता मी माझा अजून होईल तिथं त्या डीपीवर कायम त्या डीपीवर जाळ चालूच राहते. कायम आहे. म्हणजे मी ज्या 2दा 4दा 5दा पाहिलं ते सांगायला लागलो. ते दुसरं आहे आता जे शिफ्टिंग साहेब वानखेडे म्हणून कोणाला तरी कॉन्टॅक्ट केला. केंद्रे साहेबाला बोललो होतो.